नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. आमच्या चॅनलची एज लिमिट अशी काही नाही आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आमचं चॅनल बघा. त्यातून काय आम्ही जे काही शिकवतो आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आमचे व्हिडिओ आवडल्यास आम्हाला लाईक, जास्तीत जास्त शेअर आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघूया आजपासून आपण बघणार आहोत काही वर्ड्स जे खूप इम्पॉर्टंट्स आहेत. जवळपास 90 to 95% ते डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये यूज केले जातात. त्याचे प्रोनाऊन्सिएशन कसे असतात ते आता आपण आजपासून बघणार आहोत लेटर वाईज. चला तर मग बघूया. बघा, इंग्लिश स्पीकिंग वर्ड्स प्रोनाऊन्सिएशन ए. अत्यंत महत्त्वाचे इंग्रजी शब्द. पहिला लेटर आहे ए. एपासून कसे होतात, त्याचं मेनली कसं आहे, त्याचे प्रोनाऊन्सिएशन कसं असतं ते आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला वर्ड्स आहे बघा, अबाउट. अबाउट म्हणजे बद्दल, विषयी. अबाउटचं कसं झालेलं आहे लक्षात घ्या. ABOUT. अप आहे, अप, आणि त्याच्यानंतर आऊट आहे, अप आऊट, असं करून त्यांचं स्पेलिंग झालेलं आहे अबाउट. BA नाही आहे, पण त्याचं अबाउट असं प्रोनाऊन्सिएशन होतं, ते लक्षात ठेवा. दुसरं आहे एबिलिटी. ABILITY. अबिलिटी. ABI त्याचं अबी झालं आहे, त्याच्यानंतर लिटी LITY म्हणजे अबिलिटी. ABILITY. अबिलिटी म्हणजे क्षमता. तिसरं आहे अबाव म्हणजे वर. त्याचं पण तसंच झालेलं आहे, अप. ABचं अप झालेलं आहे आणि ऑव म्हणजे OVE म्हणून ते पूर्ण स्पेलिंग अबाव म्हणजे वर असं. त्याच्यानंतर चौथा आहे एबल. ABLE. त्याचा उच्चार होतो बघा, ABLE. एबल म्हणजे सक्षम, समर्थ. त्याच्यानंतर पाचवं आहे अब्रॉडचं पण स्पेलिंग बघा, अब म्हणजे AB आणि त्याच्यानंतर रोड होतो, पण ते फुल घेतलेलं आहे, ए घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ब्रॉड असं केलेलं आहे, म्हणून अब्रॉड. ABROAD. अब्रॉड म्हणजे परदेश, प्रवास. ह्याच्याच मधून आपण स्पेलिंग बनवू पण शकतो. अब्रॉड म्हणजे ए, त्याच्यानंतर ब्रॉडचं BROAD असं अब्रॉड म्हणजे परदेश, प्रवास अशी स्पेलिंग झालेली आहे. तिची प्रोनाऊन्सिएशन खूप महत्त्वाची आहेत, कारण आपण बोलताना ती प्रोनाऊन्सिएशन करेक्ट यायला पाहिजे. त्याच्यानंतर सहावं बघा, ॲब्सेन्स कसं आहे ते, ॲब म्हणजे AB आणि सेन्सचं SENC म्हणून असं कंप्लीट करून ते ॲब्सेन्स असं आलेलं आहे. ॲब्सेन्स म्हणजे गैरहजर, अनुपस्थिती. त्याच्यानंतर सातवं ॲबसेंट म्हणजे गैरहजर, अनुपस्थिती. ॲबसेंट हे पण तसंच आहे, वर ॲबसेन्स आहे म्हणजे गैरहजर आणि ॲबसेंट SENT म्हणून ॲबसेंट असं झालेलं आहे. AB म्हणजे ॲप केलेलं आहे, त्याच्यानंतर सेंट. त्याच्यानंतर आठवं नेक्स्ट ॲब्सोल्युटली पण तसंच ॲप घेतलेलं आहे, AB ॲप, आणि त्याच्यानंतर सोसाठी SO, त्याच्यानंतर टली TELY असं आहे ते, म्हणून ॲब्सोल्युटली ABSOLUTELY ॲब्सोल्युटली म्हणजे पूर्णपणे, पूर्णतः. त्याच्यानंतर नवव्याचं बघा, नववं काय आहे, ॲब्यूज. ABUSE. ॲप पहिलं पण ॲपच घेतलेलं आहे आणि यूज आहे, ते ॲप आणि यूज असं दोन शब्द एकत्र येऊन ॲब्यूज असं झालेलं आहे. ॲब्यूज ABUSE म्हणजे गैरवर्तन, उद्धट शब्द. त्याच्यानंतर दहावं बघा, दहावं काय आहे, ॲक्सेंट.
लक्षात घ्या. ॲक्सेंट, ॲक्सेंट म्हणजे ॲक, ACC, ॲक घेतलेला आहे, म्हणजे AC पण घेतलेला आहे ॲक, अँड दॅन आफ्टर सेंट, CENT, सेंट, म्हणून ॲक्सेंट असं झालेलं आहे ते. ॲक्सेंट म्हणजे काय, उच्चारण. ॲक, ॲक्सेंट. त्याच्यानंतर 11वं बघा, ॲक्सेप्ट, ॲक्सेप्ट. हे पण तसंच झालं आहे. ॲक आहे ACचा, अँड दॅन आफ्टर CEPT म्हणजे सेप्ट असं केलेलं आहे. ॲक्सेप्ट म्हणजे काय, स्वीकारणे. त्याच्यानंतर 12वं बघा, ॲक्सेस. हे ॲक्सेस, इथे पण तेच आहे. ॲक तोच आहे AC, आणि सेक्स, ॲक्सेस म्हणजे CESS असं केलेलं आहे. ॲक्सेस म्हणजे प्रवेश. हे तिन्ही शब्द बघा. ॲक्सेंट, ते पण AC असं आहे, ॲक्सेंट म्हणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ॲक्सेप्ट, आणि त्याच्यानंतर ॲक्सेस. त्याच्यानंतर खाली पण आहे ते ॲक्सिडंट, ॲक्सिडेंट, ACCIDENT. इथे पण तेच केलेलं आहे. ॲक आहे, आणि सीडंट, CIDENT, म्हणून ते कंप्लीट झालेलं आहे. ॲक्सिडेंट म्हणजे अपघात. त्याच्यानंतर 14वं बघा, अकोमोडेशन. इथे पण काय आहे, ॲक आलेलं आहे, ॲक. त्याच्यानंतर कोमोडेशन, COMMODATION म्हणजे अकोमोडेशन म्हणजे निवास. त्याच्यानंतर आहे 15वं आहे अकाउंट पण तसंच ॲक केलेलं आहे AC, आणि त्याच्यानंतर COUNT म्हणजे ॲक आणि काउंट असं दोन्ही करून ते अकाउंट असं झालेलं आहे. आणि खाते, त्याचं काय होतं, खाते, अकाउंट म्हणजे. त्याच्यानंतर 16वं आहे ॲक्युरेट. इथे पण ॲकचाच उच्चार झालेला आहे बघा. ॲक AC, आणि क्युरेट CURAT म्हणजे ॲक्युरेट म्हणजे अचूक, बरोबर. त्याच्यानंतर 17वं आहे अचीव पण AC, अँड त्याच्यानंतर HIEVE असं घेतलं आहे. ते चीव झालेलं आहे. ACHIEVE म्हणजे अचीव म्हणजे साध्य करणे, मिळवणे. त्याच्यानंतर 18वं आहे ॲक्वायर. इथे पण ॲक AC, अँड क्वायर असं करून ते ॲक्वायर असं झालेलं आहे. ॲक्वायर QUIRE, ते क्वायर म्हणून घेतलेलं आहे. ॲक्वायर म्हणजे काय, घेणे, संपादन करणे. त्याच्यानंतर 19वं बघा, ॲक्ट ACT म्हणजे ॲक्ट म्हणजे कृती करणे. ACT ॲक्ट म्हणजे कृती करणे. त्याच्यानंतर 20वं बघा कसं झालेलं आहे, तर ॲक, इथे पण ॲक झालेलं आहे AC, आणि शन TION म्हणजे क्षण. ॲक आणि सेपरेट केलं आहे क्षण म्हणजे ॲक्शन ACTION. ॲक्शन म्हणजे काय, क्रिया, कारवाई. त्याच्यानंतर 21वं शब्द बघा, ॲक्टिव्हिटी पण ॲक गेलेला आहे. नंतर TIVITY म्हणजे TVITY म्हणजे TVT, आणि पहिला ॲक धरून तो ॲक्टिव्हिटी ॲक्ट पहिला ऑलरेडी आहे, ॲक्ट नंतर TVT असं केलेलं आहे, आणि ॲक्टिव्हिटी हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे काय, क्रियाशील असण्याची स्थिती. त्याच्यानंतर 22वं बघा, ॲक्टर ॲक्ट्रेस. इथे पण ॲक्टर्स आहे, त्याला OR म्हणून ॲक्टर झालेलं आहे. ॲक्टर अँड ॲक्ट्रेस म्हणजे ACTRESS म्हणजे ॲक्ट्रेस. ट्रेस कसं आहे ते पण ट्रीस होतं, ई पण उच्चार होतो, TRE आणि TRI, त्याचं पण ट्री होतं, आणि TRE म्हणून पण ट्री होता, म्हणून ते ॲक्ट्रेस
म्हणजे ॲक्टर म्हणजे अभिनेता, नट, आणि ॲक्ट्रेस म्हणजे अभिनेत्री, नटी असं आहे ते. त्याच्यानंतर 23 ॲक्च्युअल. ॲक्च्युअल म्हणजे ॲक, इथे पण ॲकच होतो, एसीचा उच्चार दिलेलाच आहे. ॲक. ॲक नंतर च्युअल, TUAL. TUAL म्हणजे ॲक्च्युअल. म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे वास्तविक खरा, वास्तविक खरा असं आलेलं. त्याच्यानंतर 24 आहे ॲडिशन. ॲडिशन म्हटलं जातं किंवा अडिशन म्हटलं जातं. ॲड, इथे काय आहे शब्द, ॲड आहे. ॲड आणि त्याला आय लागलेला आहे म्हणजे ॲडी झालं. ADDI ॲडी. आणि त्याच्यानंतर शन, TION शन म्हणजे ॲडिशन. अडिशन म्हणजे या व्यतिरिक्त बेरीज, या व्यतिरिक्त किंवा बेरीज. त्याच्यानंतर 25 म्हणजे ॲड्रेस. ॲड्रेसचं पहिलं बघा, ADDITION. तिथे ॲड्रेस, इथे पण ॲड आहे, ADD म्हणजे ॲड झालेलं आहे. आणि रेस पण हे घेताना DRESS म्हणजे ड्रेस असं घेतलेलं आहे. पहिलं ॲड AD आणि त्याच्यानंतर ड्रेस DRESS म्हणून ते ॲड्रेस असं झालेलं आहे. पत्ता, अभिभाषण. त्याच्यानंतर 26 ते ॲडजस्ट. इथे पण ॲड आहे, AD ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर जस्ट, JUST म्हणजे ॲडजस्ट म्हणजे नवीन परिस्थितीची सवय होणे. त्याच्यानंतर 27चं पण ॲड आहे. ॲड पहिला केलेला आहे, AD ॲड. त्याच्यानंतर जेक्टिव्ह JECTIVE म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण असं आलं. त्याच्यानंतर 28 ॲडमायर. इथे पण तेच आहे, AD ॲड आणि त्याच्यानंतर मायर म्हणजे MIRE असं करून ते ॲडमायर झालेलं आहे. ॲडमायर म्हणजे प्रशंसा, कौतुक. त्याच्यानंतर 29 ॲडॉप्ट म्हटलं ॲडॉप्ट. इथे ॲड आहे तो, पण इथे ए घेतलेला आहे साईडला. त्याच्यानंतर DOPT, त्याचं डॉप्ट केलं आहे. ADOPT म्हणजे ॲडॉप्ट असं केलेलं आहे. ॲडॉप्ट म्हणजे काय, दत्तक घेणे. त्याच्यानंतर 30वा शब्द बघा, अडल्ट. इथे पण अ ठेवला आणि नंतर डल्ट, DULT डल्ट असं म्हणजे अडल्ट केलं आहे. अडल्ट म्हणजे प्रौढ वयात आलेला. त्याच्यानंतर 31 बघा, ॲडव्हान्स. काही वेळा आपण ॲडव्हान्स म्हणतो, पण ह्याचं होताना ॲडव्हान्स होतं. लक्षात घ्या. ॲडव्हान्स म्हणतो, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स मनी वगैरे असतात, पण ॲडव्हान्स खरं होतं त्याचं नाव. आपण ॲडव्हान्स म्हटलं पण चुकीचं होत नाही, कारण ॲडव्हान्स असं त्याचा उच्चारात म्हणजे शब्दावरून ॲडव्हान्स कसं वाटतं, पण रिअली शब्द आहे ॲडव्हान्स. लक्षात घ्या. AD ॲड आहे. त्याच्यानंतर व्हान्स, VANCE ॲडव्हान्स म्हणजे प्रगती, आगाऊ पैसे घेणे. त्याच्यानंतर 32मध्ये पण त्याच आहे, ADचे आहे ते सगळे. लक्षात घ्या. AD म्हणजे ॲड होतं त्याच्यामध्ये, ॲड असा उच्चारतो, ॲड. त्याच्यानंतर व्हेंचर VENTURE म्हणजे ॲडव्हेंचर म्हणजे साहस, धोकादायक प्रवास असं झालेलं आहे. त्याच्यानंतर 33 आहे ॲडव्हर्टायझिंग. हे पण कसं करायचं, कट करायचा शब्द, ॲड पहिलं घ्यायचं बघा. AD म्हणजे ॲड झालं. त्याच्यानंतर व्हर म्हणजे VER झालं, ॲडव्हर झालं. इथपर्यंत कंप्लीट झालं. त्याच्यानंतर TISINGचं टायझिंग. काही वेळा टीझिंग असं होतं, पण तसं होत नाही उच्चारमध्ये, तर ॲडव्हर्टायझिंग असं होतं, टायझिंग.
म्हणून ADVERTISING म्हणजे ॲडव्हर्टायझिंग असं होतं कम्प्लिटली, म्हणजे काय, जाहिरात. त्याच्यानंतर 34वं बघा, इथे पण ॲड होतं, ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणजे इथे काय, AD आणि VICE ॲड आणि ॲडव्हान्स, ॲडव्हान्स नाही, चुकीचा, ॲडव्हान्स झालं तेव्हा ॲडव्हान्स ते आहे ते, इथे ॲडव्हाइस म्हणजे ADVIC इथे ॲड झालेला आहे. आणि व्हाईस शब्द माहीत असेल आपल्याला, व्हाईस कॅप्टन वगैरे जे आहेत शब्द ते, म्हणून व्हाईस ॲड आणि VIC व्हाईस म्हणजे सल्ला, उपदेश. त्याच्यानंतर 35 म्हणजे काय, अफेअर इथे AFचे सुरू झालेले आहे, लक्षात घ्या. ॲप म्हणजे अफेअरचा अप म्हणजे AF असं होतं, अफ आणि फेअर असं धरून ते अफेअर असं झालेलं आहे. अफचं AF आणि फेअरचं FAIR म्हणून अफेअर, AFFAIR अफेअर म्हणजे प्रकरण, घटनानुक्रम. त्याच्यानंतर 36 बघा, अफेक्शन AFFECTION इथे अफेक्ट म्हणजे AF आणि फेक्शन FECTION म्हणून ते अफेक्शन असं झालेलं आहे. अफेक्शन म्हणजे ममता, प्रेम, आपुलकी. त्याच्यानंतर 37 अफोर्ड म्हणजे अफ अफ अँड फोल्ड FORD असं 2 कट डाऊन करून ते आलेलं आहे स्पेलिंग, म्हणजे उच्चार आलेला आहे त्याचा. अफोर्ड असं झालेलं आहे ते, AFFORD अफोर्ड म्हणजे परवडणे, पुरेशी जागा, वेळ. त्याच्यानंतर 38 बघा, आफ्टर इथे पण AFTER आफ्टर म्हणजे AF नंतर TERचं आफ्टर असं झालेलं आहे, नंतर पाठोपाठ. त्याच्यानंतर 39चं अगेन इथे पण बघा, अगेन घेतलेला आहे. त्याच्यानंतर गेन GAIN लक्षात घ्या. GA म्हणून काही वेळा गा होतं किंवा ग होतं, पण इथे नाही, काहीच रूल्स आहेत इंग्रजीचे, त्याच्यानुसार ते चेंज होतं. अगेन इथे GAचा जो काही आहे प्रोनाऊन्सिएशन तो सायलेंटमध्ये ठेवून आय घेतलेला आहे, म्हणजे आणि म्हणजे अगेन असं म्हटल्यावर आपल्याला लक्षात येतं की आयचा पण उच्चार त्यामध्ये होतो, म्हणून अगेन असं झालेलं आहे. AGAIN अगेन म्हणजे पुन्हा, आणखी. त्याच्यानंतर 40 आहे एज AGE म्हणजे एज म्हणजे वय AGE म्हणजे एज म्हणजे वय. त्याच्यानंतर 41मध्ये काय आहे तर अग्रेसिव्ह इथे पण बघा अग आलेला आहे AG म्हणून अग, आणि नंतर ग्रेसिव्ह म्हणजे अग्रेसिव्ह म्हणजे डबल G असल्यामुळे अग्रे असं झालेलं आहे. AGGRE अग्रे आणि SIVचं सिव म्हणजे अग्रेसिव्ह असं झालेलं आहे, म्हणजे काय, आक्रमक, तापट, रागीट. त्याच्यानंतर 42 बघा, अगो याच्या स्पेलिंग आपण म्हणतो त्याच्यावरूनच होतो, अगो म्हणजे होतो आणि GOचं गो म्हणजे अगो म्हणजे पूर्वी, यापूर्वी. त्याच्यानंतर 43 अग्री पण तसंच होतं, अगरी म्हणून अग्री म्हणजे स्पेलिंगमध्ये अगरी असं होतं, AGREE अग्री असं म्हणजे राजी असणे, मान्य होणे, AGREE. त्याच्यानंतर 44 बघा, अहेड हे पण तसंच आहे, आहे आणि हेड HEAD हेड म्हणजे अहेड HEAD म्हणजे अहेड असं म्हणजे पुढे, काळ किंवा स्थळ यात पुढे. त्याच्यानंतर 45 आहे अल्कोहोल
अल्कोहोल, अल्कोहोल. इथे पण अल आहे, COचा को तो आणि होल, होल HOL म्हणजे होल, म्हणजे ते पूर्ण होतं अल प्लस CO को होतं आणि होल. जे होताना LALचं अल होतं. त्याच्यानंतर को, लला क जोडलेला आहे बघा, अल्को ALCO अल्को. आणि त्याच्यानंतर होल HOL होल म्हणजे दारू, अल्कोहोल असं झालेलं आहे. त्याच्यानंतर 46 अलाईव. इथे पण बघा आहे. त्याच्यानंतर लाईव्ह यचा आयचा उच्चार होतो बघा, LIVE म्हणजे अलाईव्ह म्हणजे जिवंत कार्यरत असं झालेलं आहे. त्याच्यानंतर 47 ऑल राईट. इथे ऑल राईट बघा, ऑल ALL हे झालं ऑल. त्याच्यानंतर राईटचं RIGHT ऑल राईट असं म्हणजे ठीक आहे सुखरू असं. त्याच्यानंतर 48 बघा, अलावचं पण बघा ऑल आपण वर बघितलं ऑल राईट बरोबर ना. इथे पण अलाव, इथे ऑल होत नाही त्याचा, अलाव ALL अलाव ALLOW ओचा उच्चार होतो बघा, लाव ऊ म्हणजे मध्ये आला आहे तो, म्हणून अलाव म्हणजे परवानगी होऊ देणे. त्याच्यानंतर 49 बघा, ऑलमोस्टचं ALMOST अल होतं आणि मोस्ट मोस्ट म्हणजे MOचा पण उच्चार होतो, सचा होतो टचा, म्हणून ऑलमोस्ट ALMOST ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ बहुतेक करून. त्याच्यानंतर 50 बघा, अलाउड. इथे पण ज्याप्रमाणे उच्चार होतो त्याचप्रमाणे स्पेलिंग आलेलं आहे बघा, अलाउड अलचा AL झाला आणि OUD आऊट म्हणजे अलाउड असं आलेलं आहे. लक्षात घ्या, अलाउड म्हणजे मोठ्याने ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात. म्हणजे कसं करायचं, म्हणजे उच्चार कसं करायचा हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर 51 बघा, अल्फाबेट पण तसंच आहे, अल्फा ALPHA AL फा FPHA आला आहे. नंतर बेट BET असं ते सगळं मिळून अल्फाबेट असं झालेलं आहे. अल्फाबेट म्हणजे वर्णमाला. ह्याच्यातून तुम्हाला काय लक्षात येईल तर स्पेलिंग पण करता येतं त्याच्यातून, म्हणजे तोडून स्पेलिंग पण आपल्याला ते जोडता येतात. त्याप्रमाणे आहे ते अल्फाबेट म्हणजे वर्णमाला. त्याच्यानंतर 52 काय आहे तर ऑलरेडी. इथे ऑलरेडी असलं तरी ALL येत नाही, लक्षात घ्या, ALL येत नाही तर ऑल म्हणून AL येतो. आणि रेअडी म्हणजे READY तुम्ही रेअडी असं घेतलं तर त्यावर तुमचं लक्षात येईल की कसं तयार झालं आहे. म्हणजे ऑलरेडी असं झालेलं आहे. रेअडी असा उच्चार होतो रेडीचा, आपण हळू करायला गेलो तर त्याप्रमाणे तयार झाले आहे ते ऑलरेडी म्हणजे आधीच यापूर्वी. म्हणजे सगळेच उच्चार तसे आहेत, तुम्ही लक्ष दिल्यावर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर 53 काय आहे, अल्टरनेटिव्ह हे पण तसंच आहे, अल्टर इथे पण AL नंतर TER नंतर TER अल्टर. त्याच्यानंतर नेटिव्ह म्हणजे NATIVE म्हणजे नेटिव्ह असं करून अल्टरनेटिव्ह. इथेच 3 प्रकारे ते तोडलेलं आहे. अलसाठी AL घेतला, त्याच्यानंतर अल्टर TER आणि नेटिव्ह असं अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. त्याच्यानंतर 54 आहे, अल्टुगेदर म्हणजे ऑलटुगेदर म्हणजे मगाच्या बरी आहे ऑलटुगेदर म्हणजे ALTOGETHER म्हणजे ऑलटुगेदर.
इथे पण ALL होतो, ऑल टुगेदर असं पण येतं. ALTOGETHER ऑल टुगेदर म्हणजे संपूर्णपणे. इथे पण ऑल केला आहे AL, त्यानंतर TO नंतर गेदर GETHER म्हणून ते ऑल टुगेदर म्हणजे संपूर्णपणे आलं. त्याच्यानंतर 55 आहे ऑलवेज किंवा ऑलवेज. आपण ऑलवेज म्हणतो बघा, ऑलवेज पण ह्याचं उच्चार होतो ऑलवेज. ऑलवेज म्हणजे AL ऑल केला आहे, नंतर वेज म्हणजे WAYS असं जोडून ते ऑलवेज असं झालेलं आहे, नेहमी सदैव. त्याच्यानंतर 56 बघा अमेझिंग. इथे पण बघा अमे AMA अमे झालं आणि ZING असं तोडून ते केलेलं आहे. अमे म्हणजे AMA असं आणि झिंगचं स्पेलिंग ZING म्हणजे अमेझिंग AMA ZING म्हणजे आश्चर्यकारक. त्याच्यानंतर 57 बघा अमाऊंटचं पण कसं माउंट म्हणजे केलेलं आहे ए आहे त्याचं माउंट MOUNT ऊनट म्हणजे MO होतं, ऊचा U NT म्हणजे अमाऊंट असं म्हणजे रक्कम राशी. त्याच्यानंतर 58 अम्युझिंग AMUSING हे पण कसं केलेलं आहे, तोडून केलेलं आहे. अम्यू कसं केलेलं आहे AMU अम्यू आणि झिंग करताना SING ॲक्च्युली त्याचं सिंग होतं, अम्युझिंग म्हणून सिंग होत नाही तर झिंग होतं, अम्युझिंग AMUSING अम्युझिंग म्हणजे मनोरंजक. त्याच्यानंतर 59 ॲनालायसिस म्हणजे ॲनालिसिस कसं होतं ते ANA नंतर लेसिस LYSIS म्हणजे ॲनालिसिस वायचाही उच्चार होतो त्यामध्ये वाय, त्यामुळे बघा ॲनालिसिस असं झालेलं आहे, ते SIS होतं. म्हणजे काय विश्लेषण छाननी. त्याच्यानंतर 60 बघा 60चं काय आहे एन्सियंट. इथे पण ॲन म्हणजे AN होतं, नंतर सियंटचं CIC होतं आणि अंट म्हणजे ENT म्हणून ॲन्सियंट म्हणजे काय होतं प्राचीन, फार जुना. त्याच्यानंतर 61 बघा अँगर इथे डायरेक्टली होतं अँग म्हणजे AN आणि GER म्हणून ते अँगर असं आलेलं आहे. अँगर म्हणजे राग, क्रोध. त्याच्यानंतर 65 अँगल इथे पण वर आहे, तसंच अँगर वर आहे राग म्हणून, इथे अँगल म्हणून आहे, GLE म्हणून अँगल म्हणजे कोण. त्याच्यानंतर 63 अँग्री इथे पण AN आणि त्याच्यानंतर GRY म्हणजे म्हणजे अँग्री म्हणजे राग, क्रोध. त्याच्यानंतर आहे 64 ॲनिमल आपण ॲनिमल म्हणतो, लक्षात घ्या ॲनिमल NIचा पण नी होतं ॲनिमल, पण प्रत्यक्षात उच्चारमध्ये ॲनिमलच येतं, ॲनिमल पण आपण म्हणताना ॲनिमल म्हणतो ANI आणि मल असं म्हणतो, पण ॲक्च्युली राईट आहे ॲनिमल. लक्षात घ्या ॲनिमल ANIMAL ॲनिमल म्हणजे प्राणी. त्याच्यानंतर 65 काय आहे ॲनिव्हर्सरी इथे पण ॲनी सेपरेट केला आहे, ANI म्हणजे ॲनी होतं ANI ॲनी. त्याच्यानंतर व्हर VER
एनिव्हर VER आणि सरी SARY असं झालेलं आहे. ते एनिव्हर आणि सरी करून ते पूर्ण स्पेलिंग आलेलं आहे. एनिव्हर्सरी ANNIVERSARY एनिव्हर्सरी. एनिव्हर्सरी म्हणजे वर्धापन दिन. त्याच्यानंतर 66 66. 66 काय आहे? एनोइंग. एनोइंग. इथे पण एनो म्हणजे अनो. अनोइंग. अनोइंग किंवा अनोइंग. ANNO म्हणजे अनो. नंतर इंग YING असं करून ते एनोइंग असं झालेलं आहे. एनोइंग म्हणजे काय? त्रासदायक. त्याच्यानंतर 67 ॲन्युअल. 67 काय आहे? ॲन्युअल. ॲन्युअल. इथे पण AN आलेलं आहे. ॲन आणि ॲन्युअल. न्युअल NUAL म्हणून ॲन्युअल. ॲन्युअल असं झालेलं आहे. ॲन्युअल म्हणजे वार्षिक, प्रतिवार्षिक. लक्षात घ्या. AN आणि न्युअल NUAL म्हणून ॲन्युअल. त्याच्यानंतर 68 68 अनादर. इथे पण अन आलेलं आहे. लक्षात घ्या. वर कसं ॲन्युअल असंच झालेलं आहे उच्चार. खाली पण अन आणि ऑदर. म्हणजे अनऑदर असं झालेलं आहे. अधिक ऑदर केला आणि अनऑदर असं झालेलं आहे. अनादर ANOTHER. अनादर म्हणजे दुसरा, अन्य. त्याच्यानंतर 69 69 काय आहे? तर ॲन्सर. इथे पण AN आलेलं आहे आणि सर NANSWER. इथे W आहे तो सायलेंटमध्ये राहतो. ॲन्सर SERचा सर असं होतो. ॲन्सर म्हणून ANSWER. ॲन्सर म्हणजे उत्तर. त्याच्यानंतर 70 आहे अँटिसिपेट. इथे पण त्याच्यानंतर C केलेलं आहे आणि पेट. अँटीचं स्पेलिंग काय होतं? ANTI. ANTI. चारही शब्दांचा बघा लेटरचा उच्चार होतो. ANTI. अँटी म्हणून ANTI. नंतर CI. नंतर पेट PAT म्हणून अँटिसिपेट असा शब्द झालेला आहे. ANTI CI PAT. त्याचं काय होतं? अंदाज, अपेक्षा. त्याच्यानंतर 71 काय आहे? एन्झायटी. इथे पण बघा AN. नंतर XIETY ZT. लक्षात घ्या. एन्झायटी. झायटी XIETYचा झायटी होता. XIचा झाय केलेला आहे. E आणि TYT. एन्झायटी. ANXIETY. एन्झायटी म्हणजे चिंता, काळजी. हे लक्षात घ्या की स्पेलिंग कसं आहे. तुम्ही जर असं व्यवस्थित लक्ष देऊन जर केलं, उच्चारामधून कळलं, तर आपल्याला स्पेलिंग पण ती तयार करता येतात, लक्षात येतात. म्हणून दिलेली आहेत. आणि प्रोनाऊन्सिएशन पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही तोडून तुम्हाला सांगतो आहेत की कसं प्रोनाऊन्सिएशन होतं, कसा उच्चार केला जातो ते. नेक्स्ट बघूया आता. 72 एनसीएस पण कसं आहे? ॲनचं सांगितलेलंच आहे. ॲनचीच चालू आहे. AN. नंतर CS XIOUS CXI आणि OUS म्हणजे NCS म्हणजे चिंताग्रस्त. त्याच्यानंतर 73 इथे बघा एनी. इथे का डायरेक्टलीच आहे तो ANY. नीचं NY म्हणून घातलं म्हणून म्हणजे ॲनी असं झालेलं आहे. ॲनी ANY. ॲनी म्हणजे कोणताही, थोडा. त्याच्यानंतर 74 काय आहे? एनीबडी पण तसंच. वर सांगितलेलं आहे. बडी BODY
BODY. इथे बडी म्हणून BADY नाही आहे, तर बडी म्हणून BODY आहे. BODY लक्षात घ्या. एनीबडी म्हणजे काय, कोणीही कोणी. त्याच्यानंतर 75 अपार्ट. इथे तर डायरेक्टली स्पेलिंगच येतं, उच्चारानुसारच केला जातो. अपार्ट PAचा पण उच्चार होतो बघा पार्ट म्हणताना. पार्ट PART असं होतं. अपार्ट म्हणजे APART. अपार्ट म्हणजे वेगळे, लांब, दूर. त्याच्यानंतर 76 अपोलोजाईज पण कसं आहे, अपोलो म्हणजे PO अपो झालं. नंतर लो, अपोल इथे लो होतं, अपोलोजाईज होतं. पण होताना स्पेलिंगमध्ये अपॉलजाईज होतं. ओचा जो उच्चार आहे तो सायलेंटमध्ये राहतो इथे. अपोल. त्याच्यानंतर जाईज GIZT म्हणजे अपोलजाईज म्हणजे माफी मागणे, दिलगिरी व्यक्त करणे. त्याच्यानंतर 57 काय आहे, अपेरंट म्हणजे अप होतं AP. नंतर पॅरंट माहीत आहे ना, PARENT. पॅरेंट होता उच्चार त्याचा, पॅरेंट. पण इथे अपेरंट होतं. अप आणि पेरंटचा अपेरंट म्हणजे काय होतं, उघड, स्पष्टपणे दिसणारे. त्याच्यानंतर 58 अपील लक्षात घ्या. अप नंतर पील म्हणून अपील असं झालेलं आहे. अपील AP आणि PEAL. अप तर AP होतं, तर PL अपील म्हणजे आवाहन, कळकळीची विनंती. त्याच्यानंतर 79 ॲपल. इथे पण ॲप होतं बघा, AP ॲप. नंतर PLE ॲपल म्हणून APPLE ॲपल म्हणजे ते सफरचंदाचं. त्याच्यानंतर 80 बघा, अप्लाय. इथे पण अप होतं उच्चार, AP आणि प्लाय म्हणजे PLY. अप्लाय म्हणजे अर्ज करणे, लागू करणे. अप्लाय. त्याच्यानंतर 81 बघा, अपॉइंट. इथे पण अप होतं, AP आणि पॉइंट POINT म्हणून ते पूर्ण अपॉइंट असं झालेलं आहे. अपॉइंट म्हणजे नियुक्त, निश्चित. त्याच्यानंतर आहे 82. इथे बघा, ॲप्रिसिएट. इथे 2 केलेलं आहे बघा. ॲप्री म्हणजे APPRE म्हणजे ॲप्री केलेलं आहे. APPRE ॲप्री. त्याच्यानंतर CIAT CIC होतं आणि ATE म्हणजे ॲप्रिसिएट असं झालेलं आहे ते. APPRECIATE ॲप्रिसिएट असं ते कट करून केलेलं आहे ते. आणि उच्चार पण तसाच कटकट आहे, बोलताना आपण सरळ बोलतो ते. म्हणजे काय, प्रशंसातात. त्याच्यानंतर 83 काय आहे, ॲप्रॉक्सिमेट. इथे पण तसंच आहे, ॲप्रॉक्स APPRO ॲप्रो झालं, APPRO ॲप्रो. नंतर झीमेटसाठी XIG आणि मेट MAT असं केलेलं आहे, ॲप्रॉक्सिमेट. आणि कम्प्लिटली जाताना ते बोलताना ते ॲप्रॉक्सिमेट म्हटलं जातं. ॲप्रॉक्सिमेट APPRO. त्याच्यानंतर XIMAT ॲप्रॉक्सिमेट म्हणजे काय, अंदाज. त्याच्यानंतर 84 त्याच्यामध्ये काय येतं, 84 एप्रिल. इथे पण A आणि प्रिल PRIL आणि PRIL एप्रिल असं म्हणजे काय, एप्रिल महिना. त्याच्यानंतर 85 त्याचं काय आहे, आर्ग्यू.
आर्ग्यू ARGUE ARGUE AR आणि ग्यू GUE म्हणजे ग्यू म्हणजे आर्ग्यू म्हणजे वाद घालणे भांडणे. त्याच्यानंतर 86 अराईज इथे पण अराईज म्हणजे होतं नंतर राईज RISE असं होतं अराईज म्हणजे उद्भवणे निर्माण होणे असं केलेलं आहे. आहे आणि राईज RISE असं म्हणजे सेपरेटली त्याच्यानंतर राईज असं करून आयचा एसचा आणि ईचा पण उच्चार होतो त्याच्यामध्ये म्हणजे अराईज उद्भवणे निर्माण होणे. त्याच्यानंतर 87 अप्रूव्हल म्हणजे मान्यता. इथे पण बघा APPROVAL अप्रूव्ह म्हणजे APPRO इथे गेले अप्रूव्हल वल आणि VALला वल केलेलं आहे. अप्रूव्हल APPROVAL म्हणजे मान्यता मंजुरी. त्याच्यानंतर 88 आहे आर्म इथे आर्म म्हटल्यावरच ते लक्षात येतं. आर्म म्हणजे ARM कारण एचा पण उच्चार होतो रचा उच्चार होतो मचा म्हणजे आर्म असं करून आर्म असं आलेलं आहे. आर्म म्हणजे हात बाहू. त्याच्यानंतर 89 अरेंज इथे अरेंज इथे बघा म्हणजे AR घेतलेला आहे आणि रेंज घेतलेला आहे रेंज RANG असं करून ते अरेंज असं झालेलं आहे. अरेंज म्हणजे काय व्यवस्था आयोजन ARRANGE अरेंज म्हणजे व्यवस्था आयोजन. त्याच्यानंतर 90 अरेस्ट इथे पण आणि रेस्ट करून अरेस्ट असा शब्द झालेला आहे. आणि अरेस्ट AR आणि रेस्ट हे जर टुगेदर केलं जोडलं ते जॉईन केलं तर ते अरेस्ट असं होतं म्हणून ARREST अरेस्ट म्हणजे अटक बंद करणे. त्याच्यानंतर 91 अरो किंवा ॲरो आपण म्हणतो बघा. ॲरो म्हणजे बाण तसंच आहे पण इथे ॲरो 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 म्हणजे काय बाण. त्याच्यानंतर 92 इथे बघा आर्टिफिशियल पण म्हटलं जातं काही वेळा आणि फिशियल पण म्हटलं जातं पण आर्टिफिशियल राईट आहे. आर्टिफिशियल ARTI नंतर फिशियल FICIAL ARTIFICIAL म्हणजे आर्टी नंतर फिशियल FICIAL म्हणजे फिशियल झालेलं आहे. असं प्रकारे आर्टिफिशियल जे कृत्रिम अनैसर्गिक याला आर्टिफिशियल पण म्हटलं जातं. ते पण चुकीचं आहे असं नाही आहे कारण त्याचा उच्चार होता ना फिशियल होता पण इथे आर्टिफिशियल राईट आहे प्रोनाऊन्सिएशन म्हणून हे लक्षात द्या. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम अनैसर्गिक. त्याच्यानंतर 93 आर्टिस्ट इथे तर सरळ आहे आर आणि टिस्ट आर म्हणजे फक्त आर नाही आहे ARचा उच्चार होतो आर म्हणून AR नंतर TIEST म्हणजे आर्टिस्ट असं झालेलं आहे. आर्टिस्ट म्हणजे कलाकार. त्याच्यानंतर 94 अशेम्ड आहे त्याच्यानंतर शेम्ड SHAM आणि डचा उच्चार होताना ED जोडलेला आहे बघा म्हणून ते अशेम्ड म्हणजे ASHAMED अशेम्ड म्हणजे लाज वाटणारा लज्जित. त्याच्यानंतर 95 काय आहे एस्पेक्ट लक्षात घ्या. AS आणि पेक्ट PECT म्हणजे एक्सपेक्ट
असं झालेलं आहे. एक्सपेक्ट म्हणजे पैलू. त्याच्यानंतर 96 असिस्ट 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 बघा असिस्ट घेतलेला आहे आणि सिस्ट SSIST SSIST म्हणजे असिस्ट. असिस्ट म्हणजे मदत सहाय्य करणे असं स्पेलिंग झालेलं आहे. असिस्ट असिस्ट SIS किंवा SIST SIST म्हणजे AS झालं. नंतर सिस्ट SIST असं घेतलं त्यामुळे असिस्ट असिस्ट असं झालेलं आहे. मदत सहाय्य करणे. त्याच्यानंतर 97 असोसिएट इथे पण तसंच आहे. असो SSO असो झालं. नंतर CIAT CIAT म्हणून असोसिएट म्हणजे सहयोगी संलग्न करणे असं आहे ते असोसिएट. त्याच्यानंतर 98 अश्युअर म्हणजे काय आहे बघा. SURE शुअर शुअर आणि अस होतं लक्षात घ्या. अश्युअर म्हणून अश्युअर असं होतं उच्चार म्हणून SS आलेला आहे. ASSURE अश्युअर म्हणजे खात्री करणे विश्वासपूर्वक सांगणे असं आहे. ASSURE अश्युअर खात्री करणे विश्वासपूर्वक सांगणे. त्याच्यानंतर 99 इथे बघा ॲटमॉस्फिअर इथे पण आहे मॉस आहे. ॲटमॉस AT नंतर मॉस MOS ॲटमॉस हे झालं आहे एवढ्यापर्यंत ॲटमॉसपर्यंत. त्याच्यानंतर फिअर PHEREला फिअर घेतलेलं आहे म्हणजे टोटल झालेलं आहे ॲटमॉस्फिअर ATMOS PHERE ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. त्याच्यानंतर 100 अटॅक ATTACE ॲट आणि टॅक असं झालेलं आहे. ॲटॅक म्हणून ATT आलेलं आहे लक्षात घ्या. अटॅक म्हणजे हल्ला. ATTACK अटॅक म्हणजे हल्ला. त्याच्यानंतर 101 अटेम्प्ट पण तसं झालं आहे. अटेम्प्ट म्हणजे झालेलं आहे. आणि टेम्प्ट TEMPT AT आणि TEMPT म्हणजे टेम्प्ट म्हणजे अटेम्प्ट असं झालेलं आहे पूर्ण ते. अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न. त्याच्यानंतर 102 अटेन्शनमध्ये कसं आहे. अटेन ATTEN अटेन झालं. आणि त्याच्यानंतर TION म्हणजे टेन्शन म्हणजे लक्ष देणे ध्यान. त्याच्यानंतर 103 अट्रॅक्ट इथे पण झालेला आहे. आणि ट्रॅक असे दोन मिळून ते अट्रॅक असं झालं. ATTRACT AT आणि TRACT म्हणजे ट्रॅक म्हणजे अट्रॅक. ह्याच्यावरनं बघा म्हणजे डबल टीचा उच्चार होतो. आणि रॅक्ट RACT अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे खेचून घेणे. त्याच्यानंतर 104 ऑडियन्सचं बघा ऑड AUD ऑड. नंतर इयन्सचा आय होतो ENC म्हणजे ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक श्रोते असं झालेलं आहे ऑडियन्स. त्याच्यानंतर 105 अथॉरिटी इथे पण AUT आलेलं आहे किंवा अथॉरिटी. थॉचं THORITY RITY होतं लक्षात घ्या. RITY होतं. आणि अथॉ काय AUTHO अथॉ म्हणजे यूचा पण उच्चार होतो बघा. अथॉ AUTHO आणि रिटी माहितीच आहे RITY म्हणून अथॉरिटी म्हणजे हुकुमात अधिकार. त्याच्यानंतर 109 ॲटोमॅटिक इथे पण ॲटो AUTO होतं. आणि मॅटिक MATIC असं दोन हे करून
मिक्स करून कंबाईन करून ते ॲटोमॅटिक झालेलं आहे. AUTO आणि मॅटिक MATIC म्हणजे ॲटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित. त्याच्यानंतर 107 अव्हेलेबल. इथे पण अव्हेल होतं AVAIL अव्हेल आणि नंतर एबल ABLE अव्हेल आणि एबल म्हणून ती अव्हेलेबल असं आलेलं आहे. अव्हेलेबल AVAIL अव्हेल याच्यामध्ये उच्चार येतो बघा मराठीमधून पण की स्पेलिंगचा आणि एबल म्हणून अव्हेलेबल म्हणजे उपलब्ध. त्याच्यानंतर 108 एव्हरेजचं AVERAGE म्हणजे ॲव्हरेज. इथे एव म्हणजे AV होतं आणि रेज ERAGE म्हणून ॲव्हरेज म्हणजे सरासरी मध्यमान. त्याच्यानंतर 109 बघा अवॉइड AV होतं आणि व्हॉइड व्हॉइड होतं आणि व्हाईट म्हणजे VOID म्हणजे अवॉइड AVOID म्हणून अवॉइड टाळणे दूर राहणे. त्याच्यानंतर अवेक इथे पण अचा उच्चार होतो आणि वेक VAKE VA नाही WAKE वेक म्हणून अवेक म्हणजे जागा सावध जागृत. त्याच्यानंतर 111 अवेअर इथे पण अचा उच्चार होतो. इथे अचा उच्चार झालेला आहे आणि नंतर स्पेलिंग ते आलेलं आहे. आता अवेअर आता आणि वेअर WARE असं अवेअर म्हणजे जाणे. त्याच्यानंतर 112 काय आहे वे इथे पण नंतर वे म्हणजे आणि वे म्हणजे WAY अवे म्हणजे लांब दूर. त्याच्यानंतर 113 अफुल इथे इथे W सायलेंटमध्ये येतो त्याचा उच्चार येत नाही बघा. अफुल म्हणजे FUL होतो आणि फुलचा उच्चार होतो. W सायलेंटमध्ये राहतो पण त्याचा AWFUL असं स्पेलिंग आहे. अफुल म्हणजे भयानक भीषण. त्याच्यानंतर 114 ऑकवर्ड इथे बघा AWK ऑकचा AWK होता आणि वर्ड WARD म्हणून ऑकवर्ड म्हणजे अस्ताव्यस्त बेढप. त्याच्यानंतर लास्ट आहे 115 अवॉर्ड इथे पण आहे आणि वार्ड म्हणजे अवॉर्ड म्हणजे पुरस्कार. अशा प्रकारे ह्याचे काय आहे प्रोनाऊन्सिएशन आहेत. हे आपण आता असेच प्रोनाऊन्सिएशन बघणार आहोत सगळ्या लेटर्सचे. कारण मेनली काय आहे प्रोनाऊन्सिएशनमध्ये आपली चूक होते. प्रोनाऊन्सिएशन आपल्याला नक्की कळत नाही की शब्द कसा तयार केला जातो आणि कसं त्याचं स्पेलिंग आहे. ह्यामार्फत तुम्हाला कळेल की त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं तयार होतं आणि कसं कट करून ते केलं जातं. यामध्ये काय तुम्हाला काय होईल फायदा होईल तर यामधून शब्द पण तुमचे सुधारतील. शब्दाची स्पेलिंग ज्यावेळी कोणी बोलतात असे प्रोनाऊन्सिएशन करतात त्यावेळी पण आपण शब्द तयार करून ते लिहू शकतो. त्याच्यामुळे बरेचसे फायदे होणार आहेत आणि त्याचप्रमाणे आपलं प्रोनाऊन्सिएशन पण सुधारणार आहे. त्याच्यामुळे व्होकॅब्युलरी खूप महत्त्वाची आहे आणि ह्याच्यातले जवळपास म्हणण्यापेक्षा 90 ते 95% जे काही शब्द आहे ते आपल्या डेली सेंटेन्समध्ये येत असतात. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे इग्नोर करू नका. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. त्याचंच प्रोनाऊन्सिएशन काय आहे ते परत ऐका. त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचं परफेक्ट होऊन जाईल. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तुमच्या मदतीसाठी. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण बरेचसे व्हिडिओज आहेत, फोटोज दिलेले आहेत, सेंटेन्सेस आहेत, वर्ड्स आहेत. म्हणजे ओव्हरऑल फुल टू पॅकेज तुम्हाला तिथे आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ. त्याच्यामध्ये पण आमचे लेख आहेत. त्याचप्रमाणे कथा देत असतो, सिरीज देत असतो. त्यामध्ये पण इंग्रजी बऱ्यापैकी आम्ही ॲड करत असतो. तिथे पण तुमचं मनोरंजन पण होऊन जाईल आणि तुमचा अभ्यास पण होऊन जाईल. त्याच्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला
विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं लिंक्डइन अकाउंट पण आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ, तिथे पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. तिथे पण तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. चला तर मग आता आपण बी प्रोनाऊन्सिएशनचे घेऊन नेक्स्ट व्हिडिओजमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.